सी हिअर गाईज, 6 मार्काला परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आयदर 4 मार्काला येईल किंवा 6 मार्काला येईल, पण येणार म्हणजे येणारच. जर आला नाही तर चौकामध्ये काय करायचं आहे, धरायचं आहे. कोणाला? याला. मला नका, मला तर प्रत्येक वेळेस धरणार आहेत तुम्ही. किती प्रश्नाला धरायचं आहे मला. जर समजा नाहीच आला तर याला धरायचं आहे आणि बिनधास्त हाणायचं आहे. ओके, आत्ताच नाही आला तर, आणि त्याला मला गॅरंटी नाही येणार आहे म्हणून. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तयारी करायची. ओके, समजून घ्या. सिस्टीम ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन. आता इलेक्ट्रिक रेल्वेचा जो ट्रॅक आहे तुम्हाला माहिती आहे, भारतीय रेल्वे किती 16 एप्रिल 1853ला ठाणे ते मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली, आठवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ज ही 1925ला बनली भारतामध्ये. आता हे सगळं होत असताना इलेक्ट्रिक रेल्वेची गरज का बरं आहे? इलेक्ट्रिक रेल्वेचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहे? पोल्युशन होत नाही, साऊंड नाही, फ्यूल लागत नाही, मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे, क्लीन ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंग आणि स्टॉपिंग सोपी आहे, स्पीड कंट्रोल सोपी आहे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग पॉसिबल आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह अतिशय महत्त्वाचं आहे कम्पेअर विथ अदर लोकोमोटिव्ह. मग हे सगळं असताना कोणकोणत्या टाईपचे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह ते आपण बघणार आहेत. ओके, तर पहिला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह DC सिस्टीम. याच्यामध्ये आपण काय करतो, 3 फेज ACचं DCमध्ये कन्व्हर्जन करतो आणि नंतर ती ट्रान्समिट करतो. बघा DC पहिले तर टाईप्स घेऊ आपण. पहिलं DC सिस्टीम, नंतर सिंगल फेज सिस्टीम पण विथ लो फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर 3 फेज सिस्टीम विथ लो फ्रिक्वेन्सी, आणि नंतर कंपोजिट सिस्टीम आहे. कंपोजिट सिस्टीम म्हणजे याच्यामध्ये दोन्ही बी आहे, त्यातली एक कांडो सिस्टीम आणि एक त्याच्यानंतर सिंगल फेज AC टू DC अशा पद्धतीने. तर आता डायरेक्ट DCवर येऊ. DC सिस्टीम, द सबस्टेशन ऑफ DC ट्रॅक्शन हॅज AC टू DC रेक्टिफिकेशन. म्हणजे सप्लाय तर ACचा असतो सिंगल फेजचा, आणि त्या ACचं कन्व्हर्जन DCमध्ये होतं. कशा थ्रू? रेक्टिफायर थ्रू. कशा थ्रू? रेक्टिफायर थ्रू. सो कन्व्हर्जन ऑफ AC इंटू DC बाय युजिंग रेक्टिफायर. त्याच्यामध्ये आपण रोटरी कन्व्हर्टर वापरतो आणि विशेष म्हणजे मर्क्युरी आर्क रेक्टिफायर वापरतो AC टू DC कन्व्हर्जन करण्यासाठी. रेक्टिफायर बी कोणतं? रोटरी कन्व्हर्टर आर मर्क्युरी आर्क रेक्टिफायर. वेगळे आहेत बरं काही, लक्षात घ्या. साधे रेक्टिफायर नाही, इट इज अ स्पेशल रेक्टिफायर, मर्क्युरी आर्क रेक्टिफायर. ओके, त्याच्यानंतर द DC लेवल इज 1500 और 3000 फॉर मेन लाईन. मेन लाईनसाठी किती? लक्ष दे बाळा, लक्ष दे. मेन लाईनसाठी 1500 ते 3000 आणि साध्या लाईनसाठी 600 ते 750 अर्बन एरियासाठी. अर्बन म्हणजे शहरी भागासाठी. तर शहरी भागासाठी 600 ते 750, आणि ग्रामीण भागासाठी किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्याच्यासाठी किती? 1500 ते 3000 वोल्ट. समजतंय? तर पहा, निगेटिव्ह बुस्टर इज यूज फॉर प्रोटेक्शन. अंडरग्राऊंड केबल जे आहेत, खालची जी सिस्टीम आहे थर्ड रेल सिस्टीम, तर त्यासाठी निगेटिव्ह बुस्टर इज यूज. निगेटिव्ह बुस्टर वापरतो आपण. त्याच्यानंतर यूज ऑफ रेक्टिफायर अँड फिल्टर टू इन्क्रीज द ॲडिशनल कॉस्ट. बघा, रेक्टिफायर अँड फिल्टर जर वापरलं तर काय होईल? कॉस्ट वाढेल. काय वाढेल? कॉस्ट वाढेल. त्याच्यामुळे ही सिस्टीम बऱ्यापैकी कॉस्टियर आहे, महागडी आहे. ओके, मग याची तुलना केली तर ही सिस्टीम महाग आहे. कंपॅरिझन विचारलं जाऊ शकतं. तर बघा, त्याच्यानंतर आता नेक्स्ट सिस्टीम काय आहे? सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी सिस्टीम. तर बघा, सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी सिस्टीम काय म्हणते? सिंगल फेज पहा, पहिले तर AC सिरीज मोटर का बरं वापरतो आपण ट्रॅक्शनला? खूप सारे फायदे आहेत. काय काय फायदे आहेत? स्टार्टिंग टॉर्क आहे, कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, त्याच्यानंतर स्पीड कंट्रोल सोपं आहे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सोपं आहे, म्हणून आपण DC सिरीज मोटर वापरतो. पण मग कन्व्हर्जन कॉस्ट वाढतं, AC टू DC करावं लागतं, आणि ते जर मिनिमाइज करायचं असेल तर आपण काय वापरतो? DC सिरीज मोटर वापरतो. सिंगल फेज DC सिरीज मोटर वापरतो इन्स्टेड ऑफ DC सिरीज मोटर. मग असं जर असेल
त्यातही जर लो फ्रिक्वेन्सी केली तर काय काय प्रॉब्लेम होतो, इम्प्रूव्ह होतं, प्रॉब्लेम नाही होत, इम्प्रूव्ह होतं. काय कम्युटेशन इम्प्रूव्ह होतं. जे कम्युटेशन DC सिरीज मोटरला कम्युटेशनचे प्रॉब्लेम येते का, कम्युटेशन माहिती आहे ना, कम्युटेटर काय करते, AC इंटू DC करते, DC इंटू AC करते. तर ते प्रॉब्लेम जे आहेत ना डायरेक्ट ACमध्ये इम्प्रूव्ह होतात. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो आणि इफिशियन्सी इम्प्रूव्ह होतो. मग ह्या जर गोष्टी इम्प्रूव्ह होत असेल, इफिशियन्सी जर वाढत असेल, तर मग का नाही ही मोटर वापरायची. म्हणून इन्स्टेड ऑफ DC सिरीज मोटर वी यूज सिंगल फेज AC सिरीज मोटर, AC सिरीज मोटर. मग हे असं असल्यामुळे आपण काय करतो, मॉडिफिकेशन करतो. कशामध्ये, AC सिरीज मोटरमध्ये. AC सिरीज मोटरमध्ये स्पेसिफिक मॉडिफिकेशन करतो आणि फ्रिक्वेन्सी किती देतो, 16 2/3 हर्ट्ज किंवा 25 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी देतो. आणि मोटरला कंट्रोल करणं सोपं जातं, कमी जर फ्रिक्वेन्सी असेल तर. मोटरला कंट्रोल करणं सोपं जातं फ्रिक्वेन्सी कमी असेल तर. तर पहा व्होल्टेज लेवल किती वापरतो आपण, 25 kV टू 25 kV, 15 kV ते 25 kV एवढं आपण व्होल्टेज लेवल वापरतो. ओके. आणि याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप कसा असतो, कमी असतो. व्होल्टेज ड्रॉप जर कमी असेल तर आपण व्होल्टेज ड्रॉप जर कमी असेल तर अंतर वाढू शकतो. अंतर का बरं कमी कमी ठेवत असतो आपण, कारण व्होल्टेज ड्रॉपच जर कमी असेल तर अंतरचा विषयच नाही, अंतर वाढू शकतो. आणि 2 सबस्टेशनमधलं जर अंतर वाढलं तर कॉस्ट वाचतो ना. इथं एक सबस्टेशन, इथं एक सबस्टेशन, इथं एक सबस्टेशन. समजा छत्रपती संभाजीनगर ते जालना हे जे स्टेशन आहे याच्यामध्ये जर 3 सबस्टेशन लागत असेल आणि प्रत्येक सबस्टेशनला 1 कोटी लागत असेल तर 3 कोटी खर्च येते. त्याच्याच जागेवर जर 2च सबस्टेशन लागत असतील तर 2च कोटी, 1 कोटी वाचतात ना. तर हा फायदा याच्यात, व्होल्टेज ड्रॉप कमी असल्यामुळे स्पॅन वाढू शकतो. म्हणून ही सिस्टीम जास्त सुटेबल आहे. फ्रॉम डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ, हे पहा हे सिंगल फेज सप्लाय, हे सिंगल फेज AC सप्लाय. मग आता याला काय केलं, स्टेप डाऊन केलं, त्याला टॅपिंग केली आणि विशिष्ट टॅप वापरून, चोक वापरून AC सिरीज मोटर वापरली. सिंगल फेजला स्टेप डाऊन करून टॅप वापरून AC सिरीज मोटर वापरली. आणि कोणती टॅपचं कॉम्बिनेशन कनेक्ट करायचे हे कशावर डिपेंड करेल, किती रिक्वायरमेंट आहे, किती टॉर्क रिक्वायरमेंट याच्यावर डिपेंड करेल. ओके. मग बाय कॉम्बिनेशन वी कॅन कंट्रोल द व्होल्टेज कंट्रोल केलं, स्पीड कंट्रोल होईल, मोटर कंट्रोल होईल, ट्रेन कंट्रोल होईल. तर अशा पद्धतीने सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी AC सिस्टीम आपण वापरतो. तर ही काय आहे, AC सिरीज मोटर, सिंगल फेज सप्लाय, ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्टॅक्टर आहे. किती कनेक्ट करायचे, काय कसे करायचे हे आपण डिपेंड करतं स्पीडवर. आता तिसरी सिस्टीम आहे 3 फेज लो फ्रिक्वेन्सी. तर बघा 3 फेज सिस्टीमला आपण काय करतो, 3 फेजला काय करतो, स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो. काय वापरतो, स्लिप रिंग इंडक्शन मोटर. बघा 3 फेज लो फ्रिक्वेन्सी सप्लाय. तर आपण कोणती मोटर वापरतो, इथं स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो. कारण स्लिप रिंगला काय आहे, स्टार्टिंग टॉर्क चांगला आहे कम्पेअर विथ स्क्वेरल केज. तर 2 ओव्हरहेड कंडक्टर घ्यायचे आणि तिसरं कंडक्टर जे 1 रेल फ्रॉम, म्हणजे एक रेल्वेचा तिसरा रूट घ्यायचा, 3rd रेल सिस्टीम, आणि त्या वरच्या 2. अशा पद्धतीने 3 फेज सप्लाय द्यायचा. आणि मोटर कोणती वापरायची, 3 फेज इंडक्शन मोटर वापरायची, ज्यामुळं तिथं ट्रान्सफॉर्मर लागणार नाही, कॉस्ट कमी होईल. कॉस्ट कमी झाली तर आपला फायदा होईल. ओके. मग हाय सप्लाय वापरला, सप्लाय व्होल्टेज जर वाढलं तर काय होईल, करंट कमी लागेल. ओके. तर इट रिड्यूस द अमाऊंट ऑफ करंट. ऑल्सो इंडक्शन मोटर हॅज अ प्रॉपर्टी ऑफ ॲटोमॅटिक रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर इंडक्शन जनरेटर म्हणून काम करतं ज्यावेळेस रिजनरेटिव्ह ब्रेकिंग होते इंडक्शन मोटर. सप्लाय पण हाय असला तर अजून करंट प्रॉपर्टी कमी होती, कंट्रोलिंग स्मूथ होती. हे सगळं आहे. परंतु बघा याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन वाढते. कुठं, जिथं जंक्शन आहे. ओके. 2
इकडून एक ट्रेन चालली आणि इथून एक ट्रेन चालली, अशा ठिकाणी जसं मनमाड जंक्शन माहिती आहे तुम्हाला, मनमाड म्हणून खालून दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या ट्रेन, तिथं जंक्शन आहे. ओके, तर मनमाड जंक्शन आणि इकडून नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनचं ते जंक्शन आहे. तर अशा ट्रेनचे पटऱ्या आहेत, तर अशा वेळेस इथं प्रॉब्लेम होतो. ओके, 3 फेज इंडक्शन मोटर नॉट सुटेबल फॉर स्पेशल ट्रॅक्शन पर्पज. हाय स्पीड ट्रॅक्शन ॲप्लिकेशनला या मोटर आपण वापरू शकत नाही. ओके, त्याची साईज वगैरे वाढलेली असते, कॉस्टिंग वाढते. म्हणून सगळ्यात बेस्ट सिस्टीम आपण इंट्रोड्यूस करतो, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, कंपोजिट सिस्टीम. हे समजलं का? कोणती सिस्टीम म्हणतो, कंपोजिट. तर आता आपण कंपोजिट सिस्टीम बघतो. कंपोजिट सिस्टीममध्ये परत 2 सिस्टीम आहेत, एक कांडो सिस्टीम आणि एक सिंगल फेज सिस्टीम. एक कांडो सिस्टीम, तर पहा कांडो सिस्टीम म्हणजे काय ते समजून घ्या. तर सिंगल फेज 50 हर्ट्जची जी सप्लाय आहे तो घ्यायचा आणि त्या सिंगल फेज 50 हर्ट्जचा सप्लायचं कन्व्हर्जन डी सीमध्ये करायचं. ओके, पहा सिंगल फेज डी सीमध्ये नाही, 3 फेज ए सीमध्ये. म्हणजे सिंगल फेज सप्लाय घ्यायचा आणि सिंगल फेजचं कन्व्हर्जन 3 फेजमध्ये करायचं. पहा कन्सेप्ट कसा आहे, सिंगल फेज घ्यायचं आणि त्याचं कन्व्हर्जन 3 फेज. आता जनरली आपण काय करतो, 3 फेज टू सिंगल फेज करतो, पण इथं सिंगल फेज सप्लायचं कन्व्हर्जन 3 फेज करायचं आणि त्याच्यामध्ये 3 फेज इंडक्शन मोटर वापरायची आणि याच्यामध्ये एक VFD ड्राईव्ह वापरायचा. VFD ड्राईव्ह म्हणजे काय, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. याच्यामध्ये व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह वापरायचा, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून मोटरची स्पीड आपण कंट्रोल करू शकतो. कारण NS = काय, 120 F/P हा फॉर्म्युला आहे, याच्यावरून मोटरची स्पीड आपल्याला कंट्रोल करता येते. ओके, आणि 3 फेज इंडक्शन मोटर वापरून व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह वापरायचा आणि त्याची मोटरची स्पीड कंट्रोल करायची. ॲट अ लो फ्रिक्वेन्सी हाय स्टार्टिंग टॉर्क. लो फ्रिक्वेन्सीला स्टार्टिंग टॉर्क जास्त आपण प्रोव्हाइड करू शकतो आणि स्पीड कंट्रोलसुद्धा सोपी होते. म्हणून ही सिस्टीमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. इथं अर्नो कन्व्हर्टर वापरतो आपण सिंगल फेज टू 3 फेज करण्यासाठी, स्पेशल टाईपचं कन्व्हर्टर असतं. ओके, चला आता नेक्स्ट आणि सगळ्यात ॲडव्हान्स आणि सगळ्यात युजेबल जी इलेक्ट्रिक ट्रॅक लोकोमोटिव्ह, ती म्हणजे 25 kV AC सप्लाय. तर आता नॉर्मल इंडस्ट्रियल फ्रिक्वेन्सी जी आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय करतो, 25चा सप्लाय ओव्हरहेड कंडक्टरला देतो आणि तो सप्लाय आपण काय करतो, स्टेप डाऊन करतो ट्रान्सफॉर्मरला आणि स्टेप डाऊन केलेला सप्लाय कुठं देतो, मोटरला देतो आणि तिथं आपण DC मोटर वापरतो. ओके, तर AC इज कन्वर्टेड इंटू DC, म्हणजे ते परत त्याचं स्टेप डाऊन करून मग त्याच्या लोकोमोटिव्हमध्ये, तुम्हाला ब्लॉक डायग्राम सांगितले मी तुम्हाला का, इथं ट्रान्सफॉर्मर, इथं रेक्टिफायर, इथं फिल्टर आणि ह्या सप्लाय जातो ट्रेनच्या पटरीला. अशा पद्धतीने सिस्टीम काम करते, बरोबर आहे. तर बघा, दिस इज यूज 25 kV इंडस्ट्रियल फ्रिक्वेन्सी AC सप्लाय कलेक्ट फ्रॉम द ओव्हरहेड कंडक्टर अँड स्टेप डाऊन बाय ट्रान्सफॉर्मर. आणि एकदा स्टेप डाऊन झालं की मग देन AC इज कन्वर्टेड इंटू DC. AC इज कन्वर्टेड इंटू DC. ओके, तर सिंगल फेज AC टू DC कन्वर्जन. आता इथं सिंगल फेज ACच का बरं म्हणलं आहे, कारण ही कन्वर्जन आतमध्ये होतं आहे मोटर कशामध्ये, इंजिनमध्ये, आणि तिथून मग तो सप्लाय याला जातो. तर बघा, ड्यू टू हाय व्होल्टेज वाढल्याच्या नंतर काय होईल, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर कमी होईल आणि कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला तर ओव्हरऑल कॉस्ट कमी होईल. ते मास स्ट्रक्चर वगैरे काल बघितलं ना तुम्ही ते व्हिडिओमध्ये, तर ते ओव्हरऑल स्ट्रक्चर कमी लागेल, वजन कमी होईल, क्रॉस आर्म कमी लागतील, सगळंच कमी लागेल, पैसा वाचव. त्याच्यानंतर इरेक्शन अँड मेंटेनन्स इझिली आहे, पोलरवणं किंवा इरेक्ट करणं, ते मास सिस्टीम बनवणं, हे सगळं सोपं आहे, पैसा कमी लागेल. सेविंग ऑफ नंबर ऑफ सबस्टेशन, खूप लांब अंतरावर सबस्टेशन घेता येईल, त्याच्यामुळं पैसा वाचल. व्होल्टेज ड्रॉप कसा आहे, कमी आहे, व्होल्टेज ड्रॉप कमी आहे म्हणून सबस्टेशनमधलं अंतर तुम्ही वाढवू शकतात. म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते जालना 4च्या ऐवजी 3च सबस्टेशन घ्यायचे, अशा पद्धतीने. सबस्टेशन यूज आर सिम्पल अँड चीप, स्वस्त आहेत सबस्टेशन पण. त्याच्यानंतर पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी वाढलेली, ओके, इफिशियन्सी वाढते, किलोवॅट डिमांड वाढतो आहे, ड्युरिंग स्टार्टिंग लेस किलोवॅट डिमांड. सो
लोकोमोटिव्ह देन डी सी लोकोमोटिव्हपेक्षा ही मोस्टली वापरतात. म्हणून ही सिस्टीम पण खूप पॉप्युलर आहे. ओके, सिंगल फेज ए सी. पण याचे ड्रॉबॅक पहा, इंटरफेस विथ कम्युनिकेशन लाईन. ए सी म्हणल्यावर इंटरफेस विथ कम्युनिकेशन लाईन. त्याच्यानंतर करंट अँड व्होल्टेज इनबॅलन्स होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर हाय स्टार्टिंग टॉर्क ऑफ ए सी मोटर कम्पेअर विथ डी सी. आता हे डायरेक्ट सिंगल फेज ए सी आहे. ओके, हे डायरेक्ट सिंगल फेज ए सी. तर ए सी टू डी सी नाही आहे, डायरेक्ट सिंगल फेज ए सी. आता इथं ए सी टू डी सी. तर इथं ए सी टू डी सी आहे. पण हे स्पेशल 25 kVची ए सी सिस्टीम आहे. तर परीक्षेमध्ये 3 प्रश्न विचारतील याच्यावर, ह्या अख्ख्या याच्यावर. पहिलं तर काय, इलॅबरेट किंवा एक्सप्लेन सिस्टीम ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन. तर तुम्हाला हे सगळं 6 मार्काला लिहू शकता तुम्ही जर आलं तर. 4 मार्काला आलं तर हे 4 पॉईंट आहेत, त्याच्यावर 2-2 पॉईंटचं लिहायचं, शिल्लक लिहायचं नाही. एकच विचारलं 4 मार्काला तर एकच लिहायचं. समजा फक्त डी सी सिस्टीम विचारली तर एवढं लिहून टाकायचं 4 पॉईंट. हे लिहायचं आणि 4 पॉईंट. याच्यासोबत एन एक्सप्लेन एन वन म्हणलं तर हे सगळं लिहायचं, एकच एक्सप्लेन करायचं. कधी डी सी सिस्टीम आणि ए सी सिस्टीमचा डिफरन्स विचारते. तर डी सी सिस्टीममध्ये काय रे, सबस्टेशन. डी सी सिस्टीममध्ये कन्व्हर्जन सबस्टेशन. ए सीला डी सी करावं लागतं, ए सीला डी सी करावं लागतं, रेक्टिफायर वापरावं लागते. ए सी सिस्टीममध्ये तसं काही आहे का, नाही, डायरेक्ट ए सी वापरायची. येतं लक्षात. त्याच्यानंतर इथं आपण 1,500 ते 300 व्होल्ट मेन लाईनला घेतो आणि 600 ते 750 अर्बन लाईनला घेतो. हे डायरेक्ट 25,000 होतं. ओके, 25 kV. त्याच्यानंतर इथं रेक्टिफायर आणि फिल्टर म्हणून कॉस्ट वाढते. इथं व्होल्टेज ड्रॉप कमी होत असल्यामुळं लांब सबस्टेशन घेतल्यामुळं कॉस्ट कमी होती. त्याच्यानंतर इथं प्रोटेक्शन लागतं अंडरग्राऊंड केबलसाठी. इथं काही गरज नाही. इथं पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी वाढलेली असते, याची एफिशियन्सी जास्त आहे कम्पेअर विथ दिस. तर हे सगळं आपण कन्सिडर करतो. फक्त इथं इंटरफेरन्स विथ कम्युनिकेशन लाईन आहे आणि स्टार्टिंग टॉर्कचा इश्यू येतो ए सी सिरीज मोटरला. पण डी सी सिरीज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो. तर हे कम्पॅरिझनसुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. तर आता ते तुम्हाला होमवर्कला देतो, तुम्ही ते करून घ्या. ओके, हे समजलं ना तुम्हाला. सो राईट डाऊन दिस.